You have my one place. Strength, let me a place. I wish we could stay, but I got other demons I need to face. Left me with a heavy heart. I'm colder than the day you met me in the dark. I feel the air around me as the stars to move. I realize I never had that much to lose, हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. टिप्सवर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज भाजीला काहीच नव्हतं तरी मी हे टाकलेलं, काय म्हणता आपलं वाटाणे, पण ते काय अजून झालेले नाही आहे. बघू शकता अजून एकदम असे फुगलेच नाही आहे, बहुतेक संध्याकाळीच होतील. तर मग मी विचार बदलला की मी सकाळी टाकले हे, तर आता तर काही झालं नाही, म्हटलं आता भाजी करेल. आणि माझं घरातलं सगळं आवरलेलं आहे. तर आज मस्त मी पोळ्या आणि दाल मखनीसारखं म्हणजे काहीतरी करणार आहे. मसूर डाळचं मसाल्याची मसूर डाळ करणार आहे. तर सेम दाल मखनी असेल तशीच लागेल. तर मी आज स्पेशल मस्त ह्या मातीच्या भांड्यात बनवणार आहे. तर आता मी आता किचनमध्ये म्हणजे सगळं आवरलं ना, भांडे वगैरे सगळे इकडे सेट केले ना, त्यावेळेस मला हे दिसलं. म्हटलं चला आज याच्यात भाजी करू मस्त, म्हटलं दाल मखनी. तर आता मी पहिल्यांदा डाळ शिजत टाकणार, त्याच्यानंतर फोडणी वगैरे देणार, याच्यात फोडणी देणार आणि पोळ्या करणार. आता डाळ शिजत टाकते, पीठ मळून घेते पटापट आणि त्याच्यानंतर मग पुढचं दाखवते मी तुम्हाला कसं. तर तेच, आणि माझं घरातलं सगळं आवरलेलं आहे. सगळे भांडे पण सेट करून झालेले आहे सगळीकडे. तर आता एक दिवस देईल ना मी किचन टूर, तेव्हा दाखवेल तुम्हाला सगळं. तर तेच, चला. आणि पुढे मी कियारा आणि विहान पण मस्त रेडी झालेले आहे आणि पुढचं पण आवरलेलं आहे, तुम्हाला दाखवते. चला ते काय करताय तुम्हाला दाखवते. आणि आता डाळ शिजत टाकेलच मी. तर इथे विहांतमध्ये रूममध्ये, तर इथे कियारा तिला मस्त आवरून दिलेलं आहे. आणि सगळं आवरलेलं आहे, बघू शकता. इथे फक्त थोडंसं पुसायचं बाकी आहे, नाहीतर सगळं आवरलं. आणि पोर्चमधलं तुम्हाला दाखवते. तर ते जे होते ना बॉक्सेस आपले मॉड्युलर किचनचे, ते सगळे मी असे करून ठेवले. आता फक्त झाडायचं बाकी. तर थोडंसं असं ऊन येतं आहे. तर आता हे कसं पॉलिकार्बोनेट आहे, त्यातून थोडंसं ऊन येतंच इथे. तर त्याच्यामुळे आता संध्याकाळी थोडी सावली पडली का तेव्हा बाकीचं आवरून देईल. आणि ते बॉक्सेस आहे ना, ते सगळे बांधून ठेवणार. तर तेच कियाला चाललंय टी व्ही बघणं, आणि टॉवेल इथेच टाकून दिले. आणि इथे विहान आवरून आला आमचा. तर तेच, आता चला स्वयंपाकाची तयारी केली पाहिजे. आणि मी मस्त कांदे लसूण पण ठेवून दिलेले आहे याच्यामध्ये, आपल्या विकर बास्केटमध्ये. तर याच्यात काही ठेवलं नाही, बटाटे वगैरे ठेवायचे असायचे. याच्यात लसूण, आता एवढाच लसूण होता माझ्याकडे. याच्यात कांदे ठेवून दिले. तर चला आता स्वयंपाकाची तयारी केली पाहिजे. तर पहिल्यांदा आता डाळ शिजत टाकणार आणि त्याच्यानंतर पीठ मळून घेणार. तर चला. तर ही मसूरची डाळ करणार आहे मी, आखी मसूरची डाळ. त्याला तीच पटापट शिजत टाकून देते. आणि ती डाळ लगेच शिजून जाते, तर मग 2 शिट्ट्यांमध्येच शिजवायची. तर पटापट शिजवून घेते डाळ. आणि एक साईडला पोळ्या पण करते, कारण उशीर पण झालेला आहे. आणि थोडीशी घट्ट डाळ घ्यायची, आपण पोळीसोबत खायची नसती. तर थोडीशी घट्ट घ्यायची, जास्त डाळ घ्यायची, छान लागते. आणि त्याच्यासोबत मस्त, आणि डाळ शिजतानाच आपल्याला एक टोमॅटो पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तर चला आता पटापट धुवून घेते डाळ.
मी पोळ्या करते. पीठ चांगलं एकदम भिजून जातं आणि छान पोळ्या होतात, मऊ आणि फुगतात पोळ्या. तर इथे आता पटापट पोळ्या करून घेणार आणि त्याच्यानंतर दाल मखनी करणार आणि भात नाही करणार, कारण दाल मखनीच खूप म्हणजे चांगली अशी जाडसर करणार. पातळ करायचं असेल तर ते वरण होऊन जातं आणि दाल मखनी कशी जाड असते, पोळीसोबत तुम्ही रोटीसोबत किंवा मग भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. आणि तेच आता इथे पोळ्या करून घेते आणि त्याच्यानंतर तयारी करणार. आणि इथे आता पोळ्या वगैरे झालेल्या आहे आणि आता मी ते डब्यात ठेवून देणार पोळ्या सगळ्या. आणि मस्त गरम आणि मऊ असतात डब्यामध्ये. नंतर मी आधी टोपल्यामध्ये पोळ्या ठेवते, नंतर वाफ गेली की मग डब्यात ठेवते. आता इथे दाल पण झालेली आहे आणि डाळ पण इतकी मस्त शिजलेली आहे ना, तर इथे बघू शकता इतकी छान शिजलेली आहे. तर आता चला आता फोडणी देऊ आणि तुम्हाला दाखवते मी कशी करते. आखी मसूर दाल मखनीसारखी सेम ढाबा स्टाईल दाल मखनी सारखी करणार आहे. तर चला मी पातेला तापत ठेवलेलं आहे, मातीचं भांडं. आणि आपल्याला मसाले लागणार आहे हळद, लाल तिखट आणि तेजपत्ता, जिरे, मोहरी आणि कांदा लसूण मसाला आणि कांदा, टोमॅटो आणि मीठ एवढ्या वस्तू लागणार आहे. तर चला सुरू करू. तर इथे मातीचं भांडं तापत ठेवलं आणि धूर निघतोय आणि त्याच्यामध्ये आता मी तेल टाकणार. 2 ते 2.5 चमच तेल टाकायचं आहे. कारण आता हॉटेलमध्ये तुम्ही बघत असाल की खूप तेल असतं भाजीमध्ये, ज्या हॉटेलच्या भाज्या असतात तर त्याच टाईप आपल्याला भाजी करायची, म्हणून मी 2.5 चमच तेल टाकलं आहे. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी टाकायचं आहे, चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर मग कांदा वगैरे टाकून चांगला मऊ होऊ द्यायचा आहे. तेजपत्ता टाकलेला आहे मी आणि आता कांदा टाकायचा आहे आपल्याला. तर इथे एकच कांदा मोठा होता तोच टाकलेला आहे. तुम्ही 2 कांदेसुद्धा घेऊ शकता आणि चांगला मऊ करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आपल्याला. मिठाने कसं थोडंसं मऊ कांदा होतो, म्हणजे लवकर मऊ होतो आणि गुलाबी कलर येतो त्याला. तर इथे मी थोडंसं किंचित मीठ टाकलं आहे आणि आता चांगला मऊ करून घ्यायचा आहे कांदा. आणि बघू शकता इथे आता फुल गॅसवर मऊ होऊ देऊ कांदा. त्याच्यानंतर टोमॅटो टाकू. आता कांदा मऊ म्हणजे होईल तोपर्यंत इथे बसते, कारण खूप उभं राहावं लागतं आणि खूप वेळ लागतो कांदा होण्यासाठी, मऊ होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग टोमॅटो टाकायचा. टोमॅटो पण मऊ द्यायचा चांगला, तेल सुटतपर्यंत त्याला एकदम म्हणजे मसाले टाकून तेल सुटतपर्यंत राहू द्यायचं कमी गॅसवर. आणि त्याच्यानंतर आपली डाळ ॲड करायची. आपली डाळ मखनी एका उकळीमध्ये रेडी होते. तुम्ही मस्त पोळीसोबत किंवा नानसोबत किंवा रोटीसोबत इव्हन भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. तर ते आता मस्त मऊ होईलच, मग दाखवते पुढचं. तर आय थिंक कांदा झाला असेल मग बघू आपण. कांदा थोडासा मऊ झालेला दिसतोय. आता आपण टोमॅटो ॲड करून टाकू त्याच्यामध्ये. आणि टोमॅटो पण इतका मऊ होऊ द्यायचा आहे आपल्याला. तर टोमॅटो पण मऊ द्यायचं. थोडंसं मीठ टाकते अजून, लवकर होईल. चला पूर्ण मऊ झाला की तुम्हाला दाखवते. हे बघू शकता इतकं तेल सुटलेलं आहे आणि मस्त मऊ पण झालेला आहे टोमॅटो. दिसत असेल तुम्हाला, इतका छान फ्लेवर येतो आहे ना. तर इथे बघू शकता तेल मस्त सुटलेलं आहे. आता आपण डाळ ॲड करणार. तर डाळीमध्ये मी थोडंसं पाणी टाकलं कारण खूप घट्ट झालेली ना. तर इथे बघू शकता एवढं पाणी ॲड केलं तर थोडंसं म्हणजे अर्धा ग्लास. तर आता आपण डाळ ॲड करू याच्यात. आपली एकदम ढाबा स्टाईल दाल मखनीला मस्त तडका देऊन झालेला आहे छान. तर इथे बघू शकता. आता काय करायचं, कमी गॅस करते आणि
एकदम कमी गॅस करून बॉईल होऊ देणार. त्याच्यात आता थोडंसं मीठ टाकते. तर इथे चवीनुसार मीठ टाकणार. तर इथे बघू शकता त्याला उकळी पण सुटते लगेच. तर कशी वाटली ते नक्की सांगा. दाल मखनी मातीच्या भांड्यातली आणि खूप छान चव देते. म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये खूप छान चव देतात कोणत्या पण भाज्या. तर आता इथे बॉईल झाले की तुम्हाला दाखवतेच मस्त त्याला तरी येईल. तर कमी गॅस केला, थोडीशी बॉईल होते ते 5 मिनिट. चला, तर मस्त बॉईल होते दाल मखनी. आणि तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि तुम्ही राईस पण करू शकता, याच्यासोबत राईस खाऊ शकता. नुसतं राईस आणि दाल मखनीसुद्धा करू शकता. पण मला जास्त पोळीसोबत आवडते. आणि तेच आता इथे होते. आणि मातीचं भांडे एकतरी असलं पाहिजे घरामध्ये. त्याच्यात आपण नॉनव्हेज पण करू शकतो. नंतर इव्हन आपण दाल तडका, दाल फ्राय अशा भाज्या करू शकतो छानपैकी. तर आता इथे मी आज म्हटलं चला, आज मला आवडताना सापडलं भांडं. नाही तर इतके दिवस ते पडलेलंच होतं तिथे मध्ये. तर करायची काही म्हणजे वेळच नाही आली. तर आज म्हटलं चला स्पेशल तुम्हाला मातीच्या भांड्यातली दाल मखनी दाखवू. तर कशी वाटली ते नक्की सांगा. आणि आता इथे होतेच, ते बॉईल होते. तोपर्यंत विहान ते काय करता बघून येऊ एकदा. तर विहान त्यांचं चाललं आणि पसारा करून ठेवला आहे. आणि कियारा इथे बघू शकता झोपून गेली आहे सोफ्यावर. आणि विहान टी व्ही बघतोय. भूक लागली विहान? दिली आहे. तर चला आता होईलच. आणि जिंजर गार्लिक खूप उपयोगी पडते. म्हणजे जेव्हा आपण करत नाही ना त्यावेळेस खूप उपयोगात येते. आणि आज मस्त मी दाल मखनीसोबत मस्त आमच्या झाडाचा आंबा कैरी खाणार. तर परवाच तोडून आणलेली. तर मी थोडी थोडी अशी खाते मस्त जेवणासोबत. तर इथे आय थिंक दाल मखनी एकदम रेडी झालेली आहे. तर आपण गॅस ऑफ करू. तर इथे दाल मखनी रेडी आहे. चला आता जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी. तर इथे बघू शकता मस्त दाल मखनी रेडी आहे. किती छान अशी थिक झालेली आहे. बघू शकता थिक पण आहे आणि जास्त हे पण नाही, पातळ पण नाही. बघू शकता एकदम मस्त हॉटेल स्टाईल, धाबा स्टाईल दाल मखनी एकदम रेडी. तर मस्त जेवण झालेलं आहे. आणि आमचं जे पॅन्ट्री रूम होतं ना हे, तर तुम्हाला दाखवते मध्ये. तर बरंचसं असं खाली झालेलं आहे. आणि इथे खूप पसारा आहे, धूळ आहे, आवरायचं एकदम. तर असं. आणि हे प्लेट्स वगैरे ठेवायचे अजून, कारण ते आणलेलंच नाही आम्ही ॲसेसरीज. ती ॲसेसरीज आणली ना प्लेट ठेवायची किंवा डिश किंवा मोठ्या मोठ्या ज्या थाली असतात ते ठेवण्याचं, ते आणायचं आहे. तर म्हणून सध्या इथेच राहू दिलं. आणि नंतर पॅन्ट्री रूम जेव्हा होईल ना असा, म्हणजे आम्ही ऑर्गनाईज नाही म्हणता येणार, पॅन्ट्री रूम तयार करून ना जेव्हा असे शेल्फ लावू ना अशी पूर्ण, तेव्हा हे डबे इथेच राहणार सगळे. तर आता फक्त ह्या थाली आणि डिश फक्त इकडे घ्यायच्या आहे. तर सध्या तरी इथेच ठेवले. आणि खूप धूळ आहे, पुसायचं आहे. आणि ते सगळे भांडे मला डिशवॉशरला थोडे थोडे भांडे घासून घ्यायचे. तर तेच एवढं असा रिकामा झालेला आहे. बघू शकता एकदम रिकामा झालेला आहे. आणि कटलरीचं पण मला मिळालं नाही. तर आता मी ऑनलाईन मागवणार आहे, ऑनलाईन किंवा बघेल आता. तर सध्या मी कटलरी अशीच ठेवून दिलेली. बघू शकता इकडे तिकडे चमचे दिसत असेल तुम्हाला सगळे. तर सध्या अशीच ठेवली. आता कटलरी जेव्हा बॉक्स मागवेल ना, ट्रे मागवेल ना, तेव्हा हे ऑर्गनाईज करून ठेवेल. सध्या तरी असेच, कारण मला पटापट भांडे इकडे आणून सगळे ऑर्गनाईज करून ठेवायचे. नंतर मी पुढे मग जेव्हा आणेल ना त्याचं म्हणजे मॉड्युलर किचनची ॲसेसरीज वगैरे आणेल ना, त्यावेळेस मी सगळं हे ऑर्गनाईज त्याच्यामध्ये करून ठेवणार. तर सध्या तर असंच ठेवून दिलेलं आहे. आणि इथे बघू शकता इथे मी सगळं मसाल्याचा डब्बा वगैरे असं ठेवलेलं आहे. भरपूर जागा आहे अजून.
कारण मी जास्त भांडे घेतलीच नव्हते ना, जास्त माझ्याकडे म्हणजे लग्नाचे वगैरे तेवढेच, आणि मी घेत पण नाही. म्हटलं एवढी भांडी करून काय करायचं, कारण तर तशीच पडतात. दिवाळीला खूप कंटाळा येतो घासण्यासाठी वगैरे. पण आता काही नाही, डिशवॉशर आहे म्हणून काही एवढं नाही. पण तरी खूप भांडे असली की जेवढी गरज असते तेवढेच भांडे घेतले पाहिजे नेहमी. कारण खूप भांडे भरून ठेवली की ते उपयोगात पण नाही पडत आणि तसेच राहतात धूळ खात वगैरे. म्हणून मी जास्त भांडे घेतच नाही. जेवढे माझ्या लग्नाला आलेले तेवढे, नाहीतर मग एक्स्ट्रा असे आपल्या कढई वगैरे असं ते तवा, डोसा तवा असं घेतलेलं आहे मी. तर तेच बाकी तर इथं ठेवलेलं आहे सगळं. जेव्हा आता किचन टूर देईल ना त्यावेळेस तुम्हाला सगळं दाखवेल मी कुठे कुठे काय ठेवलेलं आहे. एकदम फुल फायनल चकाचक एकदम आवडेल ना त्यावेळेस तुम्हाला किचन टूर देईलच मस्तपैकी. तर तेच आता पोर्चमधलं टेरेसमधलं आवरून घेणार. आणि मी जेवण केलं, दाल मखनी खाली, इतकी छान झालेली, इतकी मस्त लागत होती, जशी ढाबा स्टाईल असते ना तशीच सेम. तर तुम्ही एक पोळी एक्स्ट्रा खाऊ शकता त्याच्यामध्ये, एवढी भारी लागते. आणि नुसती डाळसुद्धा मी नेहमी मी एकच पोळी खाते, तर मग मला खूप आवडली ना, तर मी डाळ नुसती डाळच खाल्ली अशी मस्त चमच्याने. तर इतकी छान लागली. आणि मी पण जेवतोच आहे पुढे. तर तेच इतकं मस्त लागली दाल मखनी, आणि नक्की करून बघा. आणि तेच आता टेरेस गार्डन आवरायचं आहे. थोड्या वेळ आता आराम करते, बसते, आणि त्याच्यानंतर मस्त टेरेस गार्डन आवरणार. आणि आता वाजले आहेत 1:30 वाजला आहे. तर मी बरोबर 3-3:30ला गार्डन आवरणार. तर चला नंतर बोलते. चहा पिला नव्हता तर आम्ही चहा ठेवणार आमच्यासाठी. आणि स्वयंपाकाचं बघते आता फ्रीजमध्ये काही आहे की नाही, नाहीतर बघते काय करायचं. तर माझ्या पोळ्या झालेल्या आहे. आणि आता मस्त मला वाटाण्याची भाजी करण्याचा प्लॅन आहे. तर इथे मस्त वाटाणे इतकी छान भिजले आहेत, काही सकाळी भिजवलेले. आणि थोडी उसळ होती माझ्याकडे मटकी, तर आता त्याच्यात मी थोडेसे असे वाटाणे मिक्स करणार. आणि त्याचीच सिंपल उसळ, पोळी आणि भात. तर पोळ्या झालेल्या आहे, आता याची उसळ करणार. वाटाणे आणि थोडीशी मटकी आहे, तर अशी मिक्स करून इथे बघू शकता. तर अशी मिक्स करून उसळ करणार, सिंपल लाल तिखट मसाल्याची. आणि एवढे वाटाणे आहे ना ते नाश्त्यासाठी सकाळी मस्त करणार. तर इथे मी कांदा आणि टोमॅटो मस्त बारीक कापून घेतलेला आहे, बघू शकता इथे. तर चला आता करून घेते पटापट. विहान, ए विहान कढीपत्ता आण रे. कांदा, टोमॅटो आणि लसूण, भरपूर सारा लसूण घेतलेला आहे मी. तर इथे भरपूर सारा लसूण नुसता असं कुटून टाकणार आणि कढीपत्ता टाकणार. तर छान लागते वाटाण्याची उसळ वगैरे. तर विहानने बाहेरून कढीपत्ता आणला आमच्या झाडाचा. तर कढीपत्त्याने इतकी छान चव येते. कढीपत्ता आणि तेजपत्ता उसळमध्ये असतं ना, इतकं छान येते चव. जसं आपण मिसळ करतो ना, मिसळ मसाला वगैरे त्या पद्धतीची. तर आता मी हे क्रश करून घेते नुसती.
तर तुम्ही बघितलं असेल मस्त सिंपल अशी उसळ टाकून झालेली आहे, पोळ्या झालेल्या आहे. आता भात करायचं बाकी, तर आता तांदूळ निवडून घेते आणि भात टाकते गरम गरम. आणि भात मी लेटच टाकते कारण मग गरम गरम खाता येतं. आता भात झाला की लगेच जेवायला बसणार. तर तेच आणि इतके भांडे साचलेले बघू शकता, इतके खूप भांडे साचलेले आहेत. डिशवॉशरला लावून देते आता पहिल्यांदा. आधी भात टाकून देते, नंतर डिशवॉशरला भांडी लावणार. तर तेच आणि पोर्च मला म्हणजे टेरिस मला काही आवडता आलं नाही कारण दुपार झोपली होती, तब्येत बरी नव्हती, म्हणजे मला वेगळंच वाटत होतं असं कसं तरी. तर झोपली होती. त्याच्यानंतर मग बाहेर गेलो आणि मग भाजीपाला वगैरे ते पण नाही आणला, भाजीपाला आणायचा होता. तर आता उद्याच भाजीपाला वगैरे आणणार. आणि कियाराची भाजी इतकी मस्त चालू आहे ना बाहेर. तर तेच आता उसळ टाकलेली आहे. आता भात टाकते पटापट आणि डिशवॉशरला भांडी पण लावायची. तर चला पटापट तांदूळ निवडून घेते आणि भात तर इथे भात पण टाकून झालेला आहे आणि मस्त उसळ पण बॉईल होते. आता भांडी लावून देणार डिशवॉशरमध्ये. पहिल्यांदा हे ठेवून देते. बघू शकता खूप सारी भांडे आता लावून देते, म्हणजे मग वरचं किचन पूर्ण क्लीन होईल. तर जेवणाच्या आधी सगळे भांडे लावून घेणार. तर हे भांडे काढलेच नव्हते दुपारचे. तर इथे मस्त उसळ पण झालेली बघू शकता, अशी तरी आलेली आहे आणि छान असं कट आलेला आहे. इथे बघू शकता अशी तरी आलेली आहे आणि शिजले वाटाणे. चला आता जेवण करणार. तर
तर सगळा स्वयंपाक झालेला आहे, तुम्ही बघितलं असेल. आणि डिशवॉशरचे भांडे पण लावलेले आहेत. आणि कियाची रियाज इतकी मस्ती चालू आहे ना, आणि माझा माईक पण खराब असल्यामुळे सगळा आवाज येतो. तर तेच. आणि कसं वाटलं आजचा ब्लॉग, साधा सिंपल. आज मस्त मातीच्या भांड्यामध्ये दाल मखनी करून दाखवली तुम्हाला, आणि ती छान टेस्टी लागली मस्त. आणि तेच दोघांची इतकी मस्ती चालू आहे ना, नुसते मारामारी करतात. हो ना किया? तर आता उसळ पण झालेली आहे, भात पण झालेला आहे, पोळ्या पण झालेल्या आहे. आणि आता जेवायचं ना, भूक लागली. तर तेच. कसं वाटलं आजचा साधा सिंपल ब्लॉग? आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. काय